अलीकडच्या कालखंडामध्ये आपण काही गोष्टी विसरायला लागलो, पण आम्ही असं जाणतो की ज्यावेळेला आपल्या पंचक्रोशीमध्ये केवळ गायकवाड घराण्यातलीच नाही, अन्य कोणत्याही घराण्यामध्ये जेव्हा मंगल कार्य होतं, एखादी नववधू आपल्या घरात यायची, तर आपल्याकडे एक परंपरा आहे, एखाद्या मंदिरामध्ये धार्मिक ठिकाणामध्ये दर्शन घ्यायला जोडलं जातं. पण पूर्वपार परंपरा या ठिकाणची अशी होती की ते नवीन आलेलं जोडपं पहिल्यांदा या सदरेवर नतमस्तक व्हायला यायचं. ही परंपरा आहे, हा आदर, हा सन्मान तो अलीकडच्या कालखंडामध्ये कमी झाला आहे किंवा सुरू आहे की नाही ते पण मला माहित नाही. अमित भैयांना, प्रवीण भैयांना, मी सगळ्यांना सांगतो, रवी भैयांना, की किमान आपल्या परिवारात झालेलं शुभ कार्य आपण तरी याची पुन्हा नव्याने सुरुवात करावी आणि या सदरेचा पुन्हा एकदा नव्याने सन्मान त्या ठिकाणी वाढेल लागेल या दृष्टिकोनातून काम करा. पानिपतचं जे काही रणसंग्राम झाला, तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेला पानिपतच्या स्मारकाचा विषय विधानसभेमध्ये आला, विधानसभेमध्ये आल्यानंतर एका राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्या स्मारकाला विरोध केला. मला नाव घेऊन कोणाला मोठेपणा द्यायचं नाही, परंतु अभिमानाची गोष्ट अशी की आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे पराजयाचं नाही, शौर्याचं त्या ठिकाणी स्मारक होणार आहे ते व्यवस्थितरित्या अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी संसदेत मांडलं. परिणामी संसदेला त्याला मान्यता द्यावी लागली. हा गायकवाडांच्या शूरपणाचा खऱ्या अर्थाने एक प्रकारचा विजय आहे. आणि ज्या वेळेला इथून पानिपतच्या रणसंग्रामासाठी मराठे त्या ठिकाणी गेले, तर त्यामध्ये विशेष करून जे काही योद्धे होते, जे तरुण होते, ते आपल्या पुणे प्रांतातले बऱ्यापैकी त्याची संख्या होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायला अभिमान वाटेल, या भूमीचा अभिमान सांगतो तुम्हाला, एकट्या दावडीतले जवळपास 1500 तरुण त्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. हा इतिहास या दावडीचा. आणि मग इतकी सगळी मंडळी इथून त्या ठिकाणी गेले. खरं तर हा पानिपतचा शौर्य दिन किंवा हा रणसंग्राम याची खरी सुरुवात जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावरून 17 ऑगस्ट 1667 रोजी महाराष्ट्रामध्ये आले, तदनंतर तुम्ही पहा बऱ्याचसा मध्ये 2 वर्ष आपल्याला लॉकडाऊन होता कोरोनाचा. त्या लॉकडाऊनमध्ये आपण साऱ्यांनी घरात बसून खायचं सोडून दुसरं काही केलेलं नाही, घरातच बसून राहिलं, चांगलं चुंगलं चमचमीत खायचं. म्हणजे त्या कालखंडामध्ये औषधं आणि किराणा माल एवढंच जास्त खपलं. मस्तपैकी गरम गरम कांदा भजी, आमकी भजी, बटाटा भजी सगळं माणसं रोज रोज एक एक चटके असं खात होते दिसते. आणि प्रत्येकाला एक भीती होती, जगतो का राहते म्हणून आज आहे ते खाऊन घेऊया, झाला कोरोना तर गेला, एक भीती होती. पण या कोरोनाच्या कालखंडामध्ये, या लॉकडाऊनमध्ये आपण काहीच केलं नाही. हा लॉकडाऊन सगळ्यात अगोदर शिवाजी महाराजांनी भोगलेला आहे. तो लॉकडाऊन म्हणजे आग्र्यातले नजरकैद. इथून कसं सुटायचं आणि इथून गेल्यानंतर स्वराज्यात गेल्यानंतर काय करायचं याचं प्लॅनिंग त्या लॉकडाऊन मध्ये शिवाजी महाराजांनी केलं. आणि त्या प्लॅनिंगनुसार शिवाजी महाराज ज्या वेळेला स्वराज्यामध्ये आले आणि स्वराज्यामध्ये आल्यानंतर त्यावेळेला फक्त 18 गड राहिले होते स्वराज्यामध्ये. 19वा गड आहे कोंढाणा, म्हणजे सिंहगड. या सिंहगडापासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ते अगदी शंभूराजांच्या बलिदानापर्यंत ही मोहीम त्या ठिकाणी सुरू होती. त्यानंतर पानिपत पर्यंत गेली. औरंगजेबाला या मातीत गाडण्यापर्यंत मराठे लढतच होते. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून ज्यावेळेला महाराष्ट्राच्या भूमीत, या स्वराज्याच्या भूमीत आले, अवघ्या 8.5 वर्षाची फक्त कारकीर्द छत्रपतींची आहे. त्या 8.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 18 किल्ल्यांची संख्या 360 गडकोटांपर्यंत पोहोचली. याला म्हणतात प्लॅनिंग आणि नियोजन. आणि या सगळ्या प्लॅनिंग आणि नियोजनामध्ये जी काही प्रमुख घराणी होती, त्या प्रमुख घराण्यामध्ये सगळ्यात अग्रभागी होते ते गायकवाड. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण गायकवाड घराण्याचा जो इतिहास आहे तो केवळ पानिपतापुरता मर्यादित नाही. गायकवाडांचा हा जो काही इतिहास आहे ना, स्वराज्याची स्थापना झाली तेव्हापासून तो पानिपतानंतर सुद्धा गायकवाड घराणा त्या ठिकाणी स्वराज्याशी प्रामाणिक राहिले. बरीचशी घराणी स्वराज्याच्या या मोहिमेमध्ये सहभागी झाली. त्याच्यात काही मग खोबड्यांसारखे असत, पिसाळांसारखे असत, काही बेईमान पण झाले. पण इमानदार घराण्यामध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते गायकवाड घराण्याचं. आणि म्हणून 1757 रोजी ज्यावेळेला अब्दाली आल्यानंतर तो उत्तरेमध्ये आला. अब्दालीचं दख्खनमध्ये येण्याचं कधी धाडस झालं नाही, नव्याने तो करणारच नाही. कारण त्याला माहिती दख्खनमध्ये गेल्यानंतर आत्मघात करण्यासारखं आहे, मराठ्यांच्या नादी लागणे इतकं सोपं नाही.
त्याची काय टोरपूस चालायची ती तिकडेच चालायची, विशेष करून उत्तर भारतामध्ये. तो आल्यानंतर त्याने दिल्ली काबीज केली. दिल्ली काबीज केल्यानंतर मराठ्यांची जी पवित्र तीर्थक्षेत्र आहे, मग त्यामध्ये गोकुळ असेल, मथुरा असेल, वृंदावन असेल, इथं हिंदूंना कापलं, हिंदूंच्या गायी कापल्या. इतिहासात असं वर्णन आहे की यमुना 7 दिवस रक्ताने वाहत होती. किती दिवस? 7 दिवस यमुनेमध्ये हिंदूंचं रक्त वाहत होतं. किती कत्तल झाली असं? निश्चित माणसं नाही, गायी सुद्धा कापल्या. गोकुळामध्ये गायी किती होत्या, मथुरेमध्ये गायी किती होत्या, वृंदावनमध्ये गायी किती होत्या. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जर आपण पाहिलं, कृष्ण लीला जर सगळा पाहिला तर त्याच्यामध्ये लाखोंचं वर्णन येतं. कितीतरी गायींची कत्तल झाली. त्यावेळेला उत्तर भारतामध्ये या अहमद शाह अब्दालीची भीषण दहशत निर्माण झालेली होती. त्यावेळेला अख्खा उत्तर भारत, अख्खी दिल्ली म्हणत होती याला रोखण्यासाठी एकच जमात सामोरे येऊ शकते आणि ती जमात म्हणजे मराठी. आणि म्हणून मला सांगा, त्यावेळेला हिंदू राजे तिकडे त्या परिसरामध्ये नव्हते का? जाट होते, राजपूत होते, शीख होते, हे सगळे होतेच ना तिथं. मग मराठ्यांना इथून का जावं लागलं? मराठ्यांनी अगोदर पण दिल्ली काबीज केलेली होती. मग बाजीराव पेशव्यांचा काळ असेल, बाळाजी विश्वनाथांची कारकीर्द असेल, शाहू महाराजांना सोडून आणलं. तर सरफरोज शेर नावाचा एक बादशाह होता, म्हणजे आपल्या संभाजी महाराजांचा बदला मराठ्यांनी पुढे कसा घेतला त्याच्यामध्ये हे उदाहरण येतं. त्याला सदरेवर जाऊन खेचून त्याचे दोन्ही डोळे काढले आणि दिल्ली ताब्यात घेतली. पहिल्यांदा दिल्ली तेव्हा मराठ्यांनी ताब्यात घेतली आणि शाहू महाराजांना सोडून आणलं. शाहू महाराजांना सोडून आणल्यानंतर पेशव्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याचे पेशवे म्हणून त्या ठिकाणी कामकाज सुरू राहिलं. नंतरच्या कालखंडामध्ये बाजीराव पेशव्यांनी ही जी काही सूत्र हातामध्ये घेतली, बाजीरावांची कारकीर्द तर फार मोठी आहे. पण बऱ्याच वेळेला बाजीराव म्हटलं की लोकांना फक्त मस्तानी आठवते, बाजीरावांचं शौर्य पराक्रम बिलकुल आठवत नाही. 30-32 वर्षाची कारकीर्द आहे फक्त. पण श्रीमंत राव आले म्हटलं तरी लोकांना थरकाप उडायचं. तिकडच्या हैदराबादच्या निजामाला इथून आपल्या पुण्यातून मोहीम ज्या वेळेला निघाली काही नवे ते बाजीरावांचं नाटकच होतं. पुण्यामध्ये मोहीम मुकरर केली, जाणीवपूर्वक लीक करून टाकली. मराठीच्या मोहिमा लीक कधी होत नव्हते, तेवढी एकच आहे, अपवाद आहे. अपवाद म्हणण्यापेक्षा जाणीवपूर्वक लीक केली ती की मराठे चालून येत आहे हैदराबादच्या निजामात. मराठे इथून तिथं जाईपर्यंत मराठ्यांनी अजून पुण्याची वेस पण ओलांडलेली नव्हती, याच्या शनिवारवाड्याची वेस सुद्धा ओलांडलेली नव्हती. हैदराबादचा निजाम आपलं तख्त सोडून 42 कोस पळून गेला होता. इकडून मराठे गेले नाही तर ताबा घेतला. त्याच्यानंतर मराठ्यांची जी दहशत निर्माण झाली, दरारा निर्माण झाला. मराठी आले म्हणले का, त्यावेळेला एक म्हण प्रचलित झाली होती बरं का, मग ते अगदी पानिपतच्या कालखंडापर्यंत, की शत्रू पक्षातला कोणी सुलतान असू द्या, बादशाह असू द्या, कोणी असू द्या, त्याला असं चुकून जरी कोणी म्हणलं ना, हुजूर मराठी आ गए, जसं एवढं म्हणलं तरी ते दुमदाबाके भाग जाते. एवढा दरारा मराठ्यांचा. हा दरारा निर्माण करण्यामध्ये अनेक घराणे होते. त्या घराण्यामध्ये आणखीन एक प्रमुख घराणं म्हणजे आपलं गायकवाड घराणं आहे. लक्षात ठेवा, एका रात्री सगळ्या गोष्टी, स्वराज्य एका रात्री झालेलं नाही. पहिल्यापासून तर अगदी पानिपत होईपर्यंत अनेक घराणे या ठिकाणी धारा देत पडलेले. माझं तर मत असं ठाम आहे अमित भैया, की आपल्या म्हणजे आता त्याच्या नोंदी तितकं सापडत नाही. मी या ठिकाणी सांगतो की या दावडी परिसरातले 1,500 तरुण त्या ठिकाणी धारादेवती पडले, पण घराघरातले तरुण त्या ठिकाणी सहभागी होते. आजचा हा शौर्य दिन हा गावागावात एक दिवस व्हायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आणि याचं प्रचाराची मोहीम तुम्ही राबवावी. आम्ही तुमच्या सोबत आहोत. चांगल्या कामासाठी सोबत करायला हरकत नाही. पण त्यावेळेला जे काही आमच्या मराठ्यांनी रक्त सांडलंय ते स्वार्थासाठी नाही. ज्यावेळेला अब्दालीची आणि सदाशिवराव भाऊंची जी मुलाखत आहे, तहाची जी मुलाखत आहे, त्यावेळेला अब्दालीला सुद्धा माहीत होतं मराठ्यांशी लढणं इतकं सोपं नाही. त्यांनी तह करण्याची तजवीज केली, बंदोबस्त केला, नियोजन लावलं. नियोजन लावल्यानंतर सदाशिवराव भाऊंना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं. चर्चा सुरू झाली, प्रस्ताव देवाणघेवाण झाली. पण एकाही प्रस्तावाला सदाशिवराव भाऊंनी त्या ठिकाणी मान्यता दिली नाही. का दिली नाही? अर्थात सदाशिवराव भाऊंच्या जागेवर दुसरं कोणी जर असतं तर कदाचित मान्यता दिली असती, कारण 3 दिवस मराठ्यांना अन्न नव्हतं, रसद तोडली गेलेली होती, अन्न पोचलं जात नव्हतं. 2 दिवस मराठी फक्त गुळ पाण्यावर त्या ठिकाणी तग धरून होते. अन्न नावाची गोष्टच राहिलेली नव्हती.
फक्त गोड शिल्लक होता असा इतिहास सांगतो. पोटात अन्नाचा कण नसताना सुद्धा पानिपत शौर्य गाजवणं इतकी साधी गोष्ट नाही हो. एक दुपारभर आपल्याला जेवायला नसलं तर माणसं घरच्यांच्या त्या ठिकाणी काय डोक्यावर घेतील, बायकोला रागवतील, आईला रागवतील, कोणाला रागवतील, पण इथं 3 दिवस अन्न नाही हो. आणि अन्न नसताना एवढे शौर्य गाजवायचे ही साधी गोष्ट नाही. पोटात अन्न असेल तर अंगात ऊर्जा निर्माण होते, पण अशाही अवस्थेमध्ये मराठ्यांनी त्या ठिकाणी शमशेर गाजवली ही साधी गोष्ट नाही. ज्यावेळेला तहाची जी बोलणी झाली ना, तर तहाच्या बोलणीचा विषय असा आहे, त्यावेळेला अहमद शाह अब्दालीने सांगितलं दिल्ली आम्हाला देऊन टाका, इथून इकडचा प्रदेश आम्हाला द्या. तेव्हा सदाशिवराव भाऊंनी सांगितलं अखंड हिंदुस्थान हा मराठ्यांचा आहे, आमच्या मातृभूमीशी आम्ही सौदा करू शकत नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं फक्त दिल्ली द्या आम्हाला. पहिल्यांदा त्याचा प्रस्ताव असा होता बलुचिस्तान, सिंध प्रांत, पंजाब एवढं मला द्या. तेव्हा सदाशिवराव भाऊंनी सांगितलं आपण आटके पार राहायचं, इकडे डोकवायचं नाही, खैबर खिंडीच्या इकडे अलीकडे यायचं नाही. तो मराठ्यांचा प्रदेश आहे, तो हिंदुस्थान आहे आणि आम्हाला पाहिजे तो अखंड हिंदुस्थान पाहिजे, हिंदुस्थानाचे तुकडे करणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ज्या शामियान्यात आपण उभा आहोत, या शामियान्यापासून माझ्या पाठीमागचा प्रदेश माझा, इकडचा सगळा मराठ्यांचा. ते सुद्धा सदाशिवराव भाऊंनी मान्य केलं नाही. अनेक प्रकारच्या अटी शर्ती ठेवल्या, एकही शर्त सदाशिवराव भाऊंनी मान्य केली नाही. याचं कारण होतं त्यांच्यासोबत धर्माजीराजे गायकवाड लढायला होते. विश्वास होत आहे. आता हे विश्वास नावावरून एक आठवलं. बरेचसे लोक सहज बोलता बोलता म्हणतात विश्वास पानिपतात गेला. विश्वासराव मारले गेले म्हणून ही म्हणणं ही लक्षात ठेवा. विश्वास पानिपतात गेला पुढे ते सांगतो तुम्हाला. जयपूरचा राजा राधासिंग यांनी सदाशिवराव भाऊंना शब्द दिला होता की आम्ही आमची 5,000ची फौज घेऊन मराठ्यांना आम्ही मदत करतो. नुसतं नाटक करून तो सहभागी झाला. आणि जेव्हा आणीबाणीची वेळ आली, सदाशिवराव भाऊ एकटे रणांगणामध्ये राहिले, त्यावेळेला या राधासिंगाने आपली फौज काढून घेतली. म्हणजे जो विश्वास व्यक्त केला होता मराठ्यांनी, तो विश्वास या घटनेमध्ये मेला. विश्वासराव गेले हा भाग वेगळा. विश्वास त्या ठिकाणी जो विश्वास टाकला होता या राधासिंगावर, जयपूरच्या राजांवर, तो विश्वास त्या ठिकाणी डोळीस मिळाला. म्हणजे पानिपतामध्ये विश्वासराव पानिपतामध्ये गेला नाही, विश्वास पानिपतामध्ये गेला, हे समजून घेतलं पाहिजे. पानिपतातून मराठ्यांनी अनेक गोष्टी शिकल्या, अनेक गोष्टी शिकल्या. तो 57ला आल्यानंतर जेव्हा उत्तर भारताची परिस्थिती अशी निर्माण झाली, सगळा उत्तर भारताचा प्रदेश महाराष्ट्राकडे आशेने पाहत होता की आम्हाला या संकटातून सोडवणारे जर कोण असेल तर तो आहे महाराष्ट्र, तो आहे ते आहेत मराठी. आणि एक दिवस दत्ताजी शिंदे तिकडच्या उत्तर भारताच्या युद्धामध्ये मारले गेले. आणि त्यावेळेला त्यांना विचारलं होतं यो पाटील लढेंगे. घायाळ झालेल्या दत्ताजी शिंदेने सांगितलं बचेंगे तो और भी लढेंगे. त्यांची चर्चा सुरू असताना कोणीतरी सैनिकांनी झाडी चाडून त्यांना गोळी झाडली आणि दत्ताजीचं त्या ठिकाणी धड कोसळलं गेलं. जेव्हा ही बातमी मराठ्यांना कळाली, त्यावेळेला नानासाहेब पेशव्यांनी त्या ठिकाणी आदेश काढला की त्यावेळेला सदाशिवराव भाऊ म्हणजे एक फार मोठा योद्धा होता. या हैदराबादच्या निजामाला त्यांनी सुद्धा हरवलेलं होतं. मग असा योद्धा मग आता उत्तरेत पाठवायचं कोणाला? मग नानासाहेब पेशव्यांनी सदाशिवराव भाऊंची त्या ठिकाणी निवड केली. मग त्यावेळेला आपली मराठ्यांची फौज उत्तरेत गेली कुठून तुम्हाला माहिती आहे का? 2च दिवसापूर्वी जिजाऊसाहेबांची जयंती झाली. ती जयंती सगळ्यात मोठी साजरी होती शिंदखेड राजाला. त्या शिंदखेड राजाला आपली मराठ्यांची फौज होती. तिथं होते सदाशिवराव भाऊ. इथून पुण्यातून पत्र गेलं की उत्तरेला कूच करायची, उत्तरेची मोहीम घ्यायची. त्यावेळेला सदाशिवराव भाऊंनी त्या ठिकाणी 40,000ची फौज मराठ्यांची इकट्ठा केली. आणि ती फौज घेऊन ज्यावेळेला निघाले आणि निघाल्यानंतर वाटेतच पहिली फौज जर कोणाची जाऊन मिळाली असेल तर ती आहे धमाजीराव गायकवाडांची. ती 5,000ची फौज त्यांना जाऊन मिळाली. त्याच्यानंतर दुसरी फौज मिळाली जनकोजी शिंदेची. त्याच्यानंतर तिसरी फौज मिळाली मल्हारराव होळकरांची. असे सगळे आपले मराठा जे काही सरदार होते ते जाऊन मिळाले. पण त्यावेळेला सदाशिवराव भाऊंनी आपल्या हिंदुस्थानातले उत्तरेतले जेवढे राजे काही होते, मांडलिक राजे, त्या सगळ्यांना खाली ते पाठवले. दुर्दैव एका गोष्टीचं, एकही हिंदू राजा मराठ्यांना सहभागी झाला नाही. भले नाही झाला, पण 3 दिवस मराठी आपल्याला वाचवायला आले, 3 दिवस उपायशा आहेत ते, त्यांना रसद सुद्धा पुरवायचं पुण्य यांनी पदरी पाडून घेतलं नाही. लक्षात ठेवा. या उलट अहमद शाह अब्दालीला
जे काही सुलतान होते, सरदार होते, त्यांचे मुस्लिम होते, शिया असू द्या, सुन्नी असू द्या, तुर्की असू द्या, सगळे ते एकत्र झाले. दुर्दैव आमचं या महाराष्ट्राचं किंवा या हिंदुस्थानाचं, आमची मात्र एकत्र झाले नाही. आमचे गटातटातच विभागले गेले. आणि जर कधी तत्कालीन तिकडचे राजपूत सगळे, जाट, शीख हे सगळे जर मराठ्यांना जाऊन मिळाले असते, निम्मे अर्धे जरी मिळाले असते, तरी कदाचित युद्धाचा निकाल वेगळाच लागला असता. नवे युद्ध जवळपास मराठ्यांनी जिंकलेलंच होतं, पण काही चुका आमच्याकडून नकळत घडल्या गेल्या. ते काही जाणीवपूर्वक घडलेल्या नव्हत्या. त्या चुकांमुळे खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यामध्ये आमच्या गळ्यात विजयाची माळ पडत असताना ती बाजूला गेली. म्हणून पानिपत हे मराठ्यांनी जिंकलेलंच युद्ध आहे, हारलेलं नाही आहे. ते हारलं असं आपण तरी मराठ्यांनी तरी समजलं नाही पाहिजे. 57ला तो आला, त्याला प्रतिकार करायला कोणी नव्हतं. प्रतिकार करणारी एकच जमात होती, ते फक्त मराठे. आणि अब्दालीला चांगलं माहीत होतं की यांच्या पुढं मी तग धरू शकत नाही. यमुना दुथडी वाहत होती, इकडून सैन्य आपलं तयारीत होतं सगळं. महिनाभर जाग्यावर थांबून सुद्धा यमुनेचा पूर काही कमी होत नव्हता. आणि यमुनेचा पूर कमी होत नाही, पलीकडं अब्दाली आहे, इकडं आपल्या या पैल तीराला आपण आहे. नदी ओलांडल्याशिवाय काही युद्ध करू शकत नाही. त्यावेळेला सदाशिवराव भाऊंनी विचार केला, उपासपोटी इथं राहण्यापेक्षा, जवळची रसद संपत आलेली होती, इथं वाट पाहण्यापेक्षा आपण दिल्ली काबीज करू. आणि सदाशिवराव भाऊंनी त्या ठिकाणी आपली मराठ्यांची फौज सर्व त्या ठिकाणी एकत्र केली, सगळ्यांना आदेश दिले, आणि इथं बसून राहण्यापेक्षा दिल्ली काबीज करू. तिकडंच अब्दालीच्या हेरांनी सांगितलं, मराठीतून दबाके भाग गए. तो अब्दाली म्हणला, भागने वालों में से मराठी नहीं है, कोई भी भाग सकता है, मराठा नहीं भाग सकता. म्हणजे त्याला पक्की खात्री होती, हे कुठेही गायब झालेले नाही, हे कुठंतरी आपला कार्यक्रम लावण्यासाठी पुढच्या तयारीला लागलेले आहे. त्यांनी हेरांमार्फत चौकशी केली, शोध लावला. तोपर्यंत याचा शोध लागेपर्यंत मराठ्यांनी अवघ्या एका दिवसात दिल्ली काबीज केली. आणि दिल्लीच्या तख्तावर त्या ठिकाणी भगवा फडकला. त्या भगवा फडकवण्यामध्ये गायकवाड घराण्यांचं मोठं योगदान आहे. एका दिवसामध्ये दिल्ली काबीज करणं इतकी साधी गोष्ट नाही आहे. आजही दिल्लीमध्ये खलबतं चालतात, आजही दिल्ली काबीज करणं इतकं काही सोपं नाही. पण जगात जे कोणाला जमलं नाही, ते मराठ्यांनी एका दिवसात करून टाकलं. आणि एका दिवसात दिल्ली काबीज केली. दिल्लीवर छत्रपतींची जी अपेक्षा होती, इच्छा होती की या समन्न हिंदुस्थानाचं तख्त काही काळ का होईना हे मराठ्यांच्या ताब्यात यावं. आणि तो पहिला पराक्रम, तो दिल्ली काबीज करण्याचा कार्यक्रम या सगळ्या मराठ्यांनी गायकवाडांच्या समवेत केला. आणि पहिल्यांदा दिल्लीवर त्या दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला. तदनंतर एवढ्यावरच मराठे थांबले नाही. तिथून जवळपास असणारा कुंजपुरा नावाचा एक अब्दालीच्या ताब्यात असलेला किल्ला होता, तिथे चांगले रसद होते. आता इथे दिल्लीत काबीज केल्यानंतर इथे घटना अशी घडली की मराठ्यांना त्याही वेळेला रसद नव्हती. इथून यमुनेच्या काठावरून निघाल्यापासून अन्नाचा तुटवडा होता. पण दिल्ली काबीज केली, पण इथं म्हणावे अशी अन्नाची रसद नव्हती. माणसाला एवढ्या मोठ्या फौजेला 75,000ची फौज होती, खायला किती लागेल? 2 वेळचं अन्न तर दिलं पाहिजे ना. पण तिथं फारसं काही मिळालं नाही. अश्व मिळालं, तोफखाना मिळाला, घोडे मिळाले, हत्ती मिळाले, जे काही बाकीचं मिळालं, खायला अन्न पाहिजे ना. त्यावेळेला जो काही महत्वाची त्यांची जी सदर होती मोगलांची, ती सगळी चांदीनं मढवलेली होती. सदाशिवराव भाऊंनी त्या ठिकाणी एक विचार केला, ती चांदीने मढवलेली ती सदर सगळी मोकळी केली म्हणजे चांदी काढून घेतली सगळी. आणि त्या चांदीची 9,12,000 नाणी तयार केली. आणि त्या 9,12,000 नाण्यांवर त्या ठिकाणी ते खर्च करून सगळ्या सैन्याला अन्न घातलं. पण ते फार दिवस पुरणार नव्हतं. 75,000ची फौज आहे, किती काळ पुरणार ते अन्न. पण त्यानंतर सदाशिवराव भाऊंनी पुढचं नियोजन आखलं, इथून जवळ कोणता किल्ला आहे की जिथं आपल्याला रसद मिळेल. आपल्या हिरांनी बातमी आणली, इथून कुंजपुरा नावाचा एक त्या ठिकाणी मोठा किल्ला आहे, तिथे अब्दालीची भरपूर अन्नसाठा आहे आणि बाकीची दौलत पण भरपूर आहे. मागचा पुढचा विचार न करता सदाशिवराव भाऊंनी मोहीम आखली. आणि अभिमानाने काही स्वाभिमानाने सांगतो, या मोहिमेचं नेतृत्व होतं दमाजीराजे गायकवाडांनी. त्यांच्या दिमतीला जनपदी शिंद्यांना दिला. दोघांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम झाली. आणि मराठ्यांनी असा पराक्रम केला. अर्थात इब्राहिम खान गारदी यांचा तोफखाना त्यांच्या बरोबर होता. इकडे कडक बंदोबस्त असताना सुद्धा इब्राहिम खान गारदीने त्यांचे बुरुज उडवले, दरवाजे तोडून टाकले. आणि दरवाजे तोडून टाकल्यानंतर दमाजीराव गायकवाडांच्या नेतृत्वाखाली आमची मराठ्यांची फौज आतमध्ये त्या ठिकाणी घुसली गेली. चकमक उडाली, पण
रक्ताची कारंजी उडाली, पण ती कोणाची? शत्रूच्या रक्ताची कारंजी उडवली. आणि त्या ठिकाणी रोहिंगे 4000 रोहिंगे पठाण आमच्या धमाजीराव गायकवाडांच्या नेतृत्वाखाली कापले गेले, त्यांची शिरं उडवली गेली. 4000 पठाण कापले गेले आणि पुन्हा एकदा मराठ्यांच्या पदरी विजय पडला आणि कुंजपुरा गडावर पुन्हा एकदा मराठ्यांचा भगवा ध्वज डौलाने फडकला. ही कारकीर्द आहे, हे शौर्य आहे, हे पराक्रम आहे. त्यानंतर मराठ्यांची घोडदौड पंजाबच्या दिशेने सुरू झाली. शिखांना सहभागी करून घ्यायचं. अर्थात शिखांनी तसा निरोप देखील पाठवला होता की आम्ही मराठ्यांना सहकार्य करू. आणि म्हणून विश्वासरावांनी सांगितलं की आपण पंजाबच्या दिशेने रवाना होऊ. परंतु अब्दाली त्यांचा पाठलाग करत येतो याची मात्र कल्पना नसल्यामुळे अब्दालीने त्या ठिकाणी यमुना पार केली आणि त्या ठिकाणी तो 100 कोसावर येऊन थांबलाय. हे जेव्हा कळालं तेव्हा सदाशिवराव भाऊंनी सांगितलं आता पंजाब पर्यंत जायला आपल्याकडे वेळ पुरणार नाही. त्यावेळेला काही सरदारांनी सल्ले दिले की आपण डबल गतीने त्या ठिकाणी पुढे जाऊ. त्यावेळेला सदाशिवराव भाऊंनी सांगितलं फक्त फौज असतील आपल्याला ते शक्य होतं. परंतु यावेळेला मराठ्यांची सगळ्यात महत्वाची जर चूक असेल तर ती ही आहे, कुटुंब कबिला बरोबर होता आणि तीर्थयात्री सुद्धा बरोबर होती. या लोकांना सैन्य जेवढ्या गतीने धावतं पळतं तेवढ्या गतीने यांना पळता येणार नाही, यांना सोडून पण जाता येणार नाही अशी परिस्थिती होती. आणि मग नाईलाजाने जवळपासच कुठेतरी आसरा घेऊन याच्याशी 2 हात करायचे. मग जवळचा किल्ला पाणीपतचा किल्ला म्हणून तो निवडला. पण तो जेव्हा किल्ला पाहिला तेव्हा सदाशिवराव भाऊंनी सांगितलं हा किल्ला आपल्याला संरक्षणासाठी योग्य त्याचा नाही, पण समय नाही म्हणून याच्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही. आणि म्हणून पाणीपतच्या किल्ल्याची निवड झाली. तिथंच 2 हात करायचं ठरलं. अर्थात हा पाणीपतचा जो परिसर आहे याचं सगळं वर्णन भगवान श्रीकृष्णांच्या किंवा पांडवांच्या प्रतापामध्ये सुद्धा वर्णन येतं. ज्यावेळेला कौरव पांडवांचं युद्ध होणार होतं ते युद्ध होऊ नये याही बाबतीत जसं तह झाले तसे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा तह करण्याचा प्रयत्न केला. कोणाबरोबर? दुर्योधनाबरोबर. दुर्योधनाला सांगितलं बाबा 5 भावांना 5 राज्य देऊन टाका. भाव कशाला युद्ध करता, 5 गावं द्या. पण त्यावेळेला ते दिले नाही. त्याची 5 गावं होती ना, त्या 5 गावामधलं एक हे पाणीपत आहे. त्याच्यामध्ये सरपत, बागपत, त्याच्यामध्ये हे पाणीपत, आणखी सोनीपत, अजून एक काय ह्या 5. पण त्याच्यामध्ये हे जे पाणीपत आहे ना याला मूळचं नाव आहे पांडवप्रस. आणखीन एक नाव इंद्रप्रस. ही अशी 5 गावं मागितलेली होती. पण हे पाणीपत म्हणजे पांडवप्रस असं त्याला म्हटलं जातं. हे शेवटी एक मागितलेलं होतं भगवान श्रीकृष्णाने, पण ते दिलं नाही. म्हणजे त्या पाणीपतासाठी आत्ताच युद्ध झाली अशी नाही, तेव्हापासून युद्ध होतात. परंतु एक लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णापासून तर अगदी मराठ्यांपर्यंत जर विचार केला तर हे युद्ध याच्या पाठीमाग युद्ध करण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे आणि ते आहे धर्माचं राज्य. म्हणजे त्याही वेळेला जे युद्ध झालं, मला सांगा जर त्या युद्धामध्ये पांडवांच्या ऐवजी कौरव जर जिंकले असते तर माझ्या मते भगवान श्रीकृष्णाची पूजा कोणी केली नसती, दुर्योधनाची पूजा करावी लागली असती. लक्षात घ्या. म्हणजे पांडवांच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण उभे का राहिले? अर्जुनाने सांगितलं तेव्हा मला माझ्या बाजूने कोणीही नसलं तरी चालेल, तुम्ही आहे बाद झालं. पण तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तुम्ही माझे कुणी आहेत किंवा माझे भक्त आहात म्हणून मी तुमच्या बाजूने नाहीये. मी तुमच्या बाजूने काय आहे का तुमच्या बाजूने धर्म आहे. धर्म आहे म्हणून मी तुमच्या बाजूने आहे. तिकडे अधर्म आहे म्हणून मी माझी त्यांना फौज देऊन टाकली. 11 अक्षरी सैन्य होतं ते त्यांना देऊन टाकलं. मी एकटाच तुमच्याकडून आलोय. का? तर तुमच्या बाजूने धर्म आहे म्हणून. इथं पाणीपताचं ज्यावेळेला युद्ध झालं ते युद्ध राष्ट्रासाठी होतं आणि धर्मासाठी होतं. म्हणजे सदाशिवराव भाऊ आणि अब्दालीचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये आणखीन काही वाक्य आहे. त्या अब्दालीने सदाशिवराव भाऊंना सांगितलं इस उत्तर भारत के लिए आप हजारों कोस दूर आ गए. तेव्हा आपल्या सदाशिवराव भाऊंनी सांगितलं बिलकुल सही कहा आपने, तो हम भी इतने दूर से आए. तेव्हा सदाशिवराव भाऊंले तुम्ही इतने दूर आले कशाला लुटायला, पण आम्ही आलो राष्ट्राचं आणि धर्माचं रक्षण करायला. हा तुमच्यातला आमच्यातला मोठा फरक आहे. तुम्ही लुटारू आहात पण आम्ही संरक्षक आहोत. या राष्ट्राची या भूमीचे आम्ही संरक्षक आहोत. आणि म्हणून तिथे कुंजपुरामध्ये जो काही विजय मिळवला त्या विजयाचे 2 आनंद खऱ्या अर्थाने. दिल्लीचा आनंद होता, कुंजपुराचा आनंद होता. पण ज्या वेळेला हे पाणीपतचं युद्ध सुरू झालं त्या निर्णय झाले सगळे. या निर्णयामध्ये सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. पण जयपूरचा जो राधासिंग नावाचा जो काही राजा होता राजपूत, त्याने बेईमानी केली.
हे पानिपत हरण्यामधलं आणखीन एक कारण आहे. अतिशय महत्वाचं म्हणजे अंत्य समयाला जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी आपली फौज काढून घेतली. म्हणजे इथं एक महत्वाची गोष्ट आहे की त्याही वेळेला आम्ही आमच्यातच भांडत होतो. आजही आम्ही आमच्यातच भांडतोय. आम्हाला आमच्यातला एखादा पुढे गेला तर चालत नाही, पण दुसरा आमच्यावर भोकांडी येऊन जरी बसला तरी तो चालतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून तर आजपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातलं एक वाक्य आहे. महाराज एके ठिकाणी असं बोलतात की जर सर्व मराठी आमच्या खांद्याला खांदा लावून जर लढले असते तर दिल्लीचं तख्त आम्ही केव्हाच काबीज केलं असतं. दिल्लीच्या तख्तावर आम्ही महाराजा शहाजीराजांना विराजमान केलं असतं. हे महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे. महाराजांची त्यावेळची खंत अजूनही तशीच आहे. अजूनही आम्ही म्हणावं तशी एकत्र येत नाही. आलो तरी नाव ठेवून येणार. काय आप्पाचं काम धड नाही, पण आलेत आप्पा म्हणून मी आलोय. प्रवीण भाईचं काम चांगलं नाही पण आमचाही म्हणून आलोय. प्रवीण भाईच्या भले तोंडावर बोलायचं नाही, मागं बोलल्याशिवाय राहायचं नाही. ही जी नीती आहे आपली, ही नीती बदलणं गरजेचं आहे. एक भावना आमच्या मनामध्ये असला पाहिजे. तो आमच्या भावकीचा आहे, आमच्या गावकीचा आहे, आमच्या धर्मातला आहे, आमच्या राष्ट्रातला आहे. सगळ्यात महत्वाचा तो हिंदू आहे, मीही हिंदू आहे. या भावनेतून आम्ही एकत्र आलो पाहिजे. तुम्ही पहा, आज महाराष्ट्राची भूमिका सुद्धा एवढी वाईट आहे. जातीपातीत आमचा हिंदू समाज विभागला. नव्यानं विभागण्यामध्ये काही माणसं त्या ठिकाणी पुढाकार घेतात, पण समाज एकत्र आणण्यासाठी तो पुढाकार घेण्यासाठी मात्र ती संख्या कमी आहे. बघा, दुर्जन माणसं सहज एकत्र येतात, सज्जनांना सहज एकत्र येता येत नाही किंवा आणता येत नाही. कारण सज्जनांमध्ये युगो फार असतो. मी 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 अरे कोण तू? एक दिवस तुझी मातीच होणार आहे. बघा, काही लोकांची ग्रामपंचायतला सुद्धा नोंद सापडत नाही आणि काही लोकांच्या नावाचा जय जयकार झाल्याशिवाय राहत नाही. किती मोठा फरक आहे. ती माणसं माणसासारखीच होती, आमच्यासारखीच होती. आमच्यासारखे 2 हात 2 डोळे 2 पाय होते, एक वाडी होती. पण त्यांच्या वाडीला किंमत आहे. आम्ही कुत्र्यासारखं ओरडत बसलो तरी कोणी किंमत देत नाही. शब्दांना किंमत होती, त्यांच्या आचरणाला किंमत होती. म्हणजे आता आपण जी मानवंदना दिली छत्रपतीने, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. म्हणजे बघा, त्यांचं बोलण्याचं कौतुक आहे, चालण्याचं कौतुक आहे, सल्ला मशवरा देण्याचं कौतुक आहे. आमचं कशाचंच कौतुक नाही, कारण आमचं काहीच धड नाही. आमचं चालणं धड नाही, आमचं बोलणं धड नाही, आमचं वागणं धड नाही. कोणाशी नीट बोलायचं हे आमच्या वाणीला जमलंच नाही. आम्ही फक्त महाराजांच्या नावाचा जय जयकार करण्याच्या पलीकडे आम्हाला काही येत नाही. बऱ्याच वेळेला या जाहीर कार्यक्रमात माझं कीर्तन जरी असलं तर महाराजांचं जय जयकार केल्याशिवाय माझं कीर्तन संपत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तो जय जयकार करण्यासाठी आमची वाणी त्या लायकीची आहे का? इथं बसेपर्यंत आम्ही अगोदर 4 जणांना शिव्या घालून आलो भावकीतल्या. म्हणजे ती वाणी आमची तितकी पवित्र राहिली नाही. पण मला एक ठामपणे सांगायचं आहे की ज्यावेळेला महाराजांच्या नावाचा गजर आपल्या वाणीतून बाहेर पडतो त्यावेळेला वैराच्या विषयी सुद्धा आमच्या मनात वाईट भावना नाही आली पाहिजे. हा या सदरेतून मिळालेला संदेश आहे, लक्षात ठेवा. हे केवळ आपण दरवर्षी पूजन करतो ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे, नवीन नवीन ते केल्याच पाहिजे, त्याशिवाय स्मरण होणार नाही, आठवणी होणार नाही. पण ते आमच्या अंतःकरणात किती मुरलंय, ते आमच्या अंतःकरणाला किती भिडलंय. आम्ही म्हणजे बरं का अमित भैया, आजचा दिवस गेल्यानंतर वर्षाचे 12 महिन्यात भले गायकवाड कोण पण किती वेळा एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. वर्षभर कॉन्टॅक्ट असलं पाहिजे. वर्षभर आम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे की कसं करायचं आपल्याला 14 जानेवारीचा कार्यक्रम. वर्षभर त्याचं नियोजन, मग ते एक दिवस इतक्या व्यापक स्वरूपामध्ये असेल. वर्षभर त्याचं मार्केटिंग घडलं पाहिजे, वर्षभर चर्चा विचार मंथनं झाली पाहिजे. त्यावेळेला त्याला जी गती मिळेल, तो जो काही विस्तार होईल ते दीर्घप्रमाण असेल. त्यासाठी मी वर्षभर कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. आमचा आहे, आमच्या घरातला, आमच्या भावकीतला, आमच्या परिसरातला आहे, तो कुठं अडचणीत आहे त्याला मी मदतीला गेलो पाहिजे. मला सांगा, ज्याला एखाद्या व्यक्तीला आपण जर मदतीला गेलो आपल्या भावकीतल्या गावकीतल्या, तो विसरू नाही शकत. मग त्यांना जेव्हा अमित भैया प्रवीण भैया जेव्हा साथ घालते, तो हातातलं सगळं काम टाकून धावते, यावं लागेल, कारण काहीतरी उपकार आहे त्याच्यावर. या भूमिकेतून आपण सगळे मंडळी एकत्र आलो पाहिजे. आणि जगात कोणाला जे जमलं नाही ते शिवाजी महाराजांनी करून दाखवलं, आणि जे शिवाजी महाराजांनी केलं ते मराठे सोडून बाकी कोणालाच करता आलं नाही. हे लक्षात ठेवा. हे वेगळेपण आहे शिवाजी महाराजांचं.
शिवाजी महाराजांची एक खासियत सांगतो तुम्हाला. शिवाजी महाराज एका व्यक्तीला एकदा जरी भेटली, एकदा, आणि तो मनुष्य पुन्हा आणखी 10-12 वर्षांनी महाराजांच्या पुढे आला, महाराज त्याला सांगायचे, तू नाव सांगू नको, मी सांगतो तू कोण आहे. तू प्रवीण भैया गायकवाड आहे, तुम्ही आप्पा आहे. ही छत्रपतींची खासियत. एकदा भेटलेल्या माणसाचं नाव त्या ठिकाणी स्मरणात ठेवायचे. आणि शिवाजी महाराज बोलायचे कमी, फार कमी बोलायचे, पण बाकीच्या ज्या गोष्टी असायच्या सांकेतिक शब्द, इशारे, आपण म्हणतो ना समजणे वाले को इशारा काफी, पण ते समजणे वाला त्या लायकीचं पाहिजे की तुम्ही पहा. ती जी कला आहे ना, कला गोंधळी समाजातल्या काही लोकांनी अजून जपून ठेवलेली आहे. अजून आहे तिकडे मराठवाड्यामध्ये आम्ही पाहतो. ते एक जण लांब उभा राहतो आणि हा इकडून त्याने सांगितलं ना, अभिक भैया गायकवाड, हे कानात सांगतात, आणि तो तिकडं असं काहीतरी सांगतो, हा तो तिकडचं सांगतो, अभिक भैयाच्या नावानं हा लगेच सुरू होतं. म्हणजे ती कला अजूनही जिवंत आहे. आणि ही कला विशेष करून हेर खात्यामध्ये त्या ठिकाणी राबवली जात होती. कोणाच्या बापाला पता लागत नव्हता. शिवाजी महाराजांच्या डोळ्यात एकदाच अश्रू आले. कधी सांगू तुम्हाला, 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. महाराजांनी त्यावेळेला सगळ्या सरदारांना, सगळ्या किल्लेदारांना, सगळ्या गडकऱ्यांना, सगळ्या सरनौबतांना, सगळ्यांना सन्मानित केलं. पण या स्वराज्यामध्ये ज्याचा सगळ्यात मोठा वाटा होता, त्या माणसाचा महाराज सन्मान करू इच्छित असताना सुद्धा करू शकले नाही. याचं वाईट वाटलं महाराजांना. तो माणूस महाराजांच्या समोर होता, महाराजांची इच्छाही होती, पण महाराज त्याचा सन्मान करू शकत नव्हते. का तर महाराजांच्या राज्याभिषेकाला शत्रू पक्षातली लोक सुद्धा आलेली होती. जो माणूस अजून कोणालाच माहीत नाही, तो जरी तर जाहीर त्याचा सत्कार केला तर तो ह्या सगळ्या शत्रूंना कळेल. महाराजांनी सहस्रो नयनांनी त्याचा सन्मान केला. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे बहिर्जी नाईक. खबर अशा ठिकाणून आणायचं ना, हा मनुष्य पता लागायचा नाही हो. औरंगजेबाच्या माझ घरातून खबर आली हो, शिवाजी महाराजांना 18 ऑगस्टला जीवे मारायचं आहे. दिवस वार होता, शनिवार. महाराजांना खबर आली. औरंगजेबाने सदरेवर नाही निर्णय घेतला. माझ घरात जिथे जेवण बनवलं जातं तिथं, आपल्या भाषेत किचन म्हणूया, किचनमध्ये निर्णय घेतला. तरी सुद्धा आमच्या हेर खात्याने शोधून काढला. महाराजांना सांगितलं, राजे फक्त आजची रात्र. बघा काय आहे ते. अशी माणसं महाराज. बघा मार्केटमध्ये सगळं रेडीमेड मिळेल, पण घडवलेली माणसं मार्केटमध्ये रेडीमेड मिळायची नाहीत. ती निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराज. विचार करा, जो समाज दुर्लक्षित होता, त्या सगळ्या दुर्लक्षित समाजाला महाराजांनी पहिले एकत्र आणलं. 18 पगड जाती, जमाती, 12 लोते, 12 बोलते, ही सगळी माणसं त्यावेळेला दुर्लक्षित होती. आणि ही दुर्लक्षित माणसं जमा केली. आणि खऱ्या अर्थाने ही दुर्लक्षित माणसं जवळ केली. आम्हाला कोणीतरी राजा जवळ बोलवतोय, कोणी राजपुत्र आम्हाला जवळ बोलवतोय, याचं इतकं कौतुक वाटायचं त्यांना. बिचाऱ्यांच्या अंगावर अंगभरणी कपडे सुद्धा नव्हते. त्या कपड्यावरून एक प्रसंग आठवला. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक होता त्यावेळेला स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, त्यांनी असे 7 कपड्याचे तागे ठेवले महाराजांच्या समोर, 7 प्रकारचे, कमी अधिक दर्जाचे. त्यावेळेला महाराजांची मान्यता घेण्यासाठी ते कपड्याचे तागे ठेवले, ठाण ठेवलेले होते. आणि आपले स्वराज्याचे पंतप्रधान सांगत होते, राजे हा शिपायासाठी, हा हवालदारासाठी, हा किल्लेदारासाठी, हा सरनौबतासाठी, हा सरदारासाठी, हा अष्टप्रधानांसाठी, आणि हा शेवटचा राजा आपल्यासाठी. महाराज म्हणाले, हे पुढचे 6 काढून टाका, हा शेवटचा जो आमच्यासाठी आहे ना, हा सगळ्यांसाठी ठेवा. कारण स्वराज्यातला मावळा हा प्रत्येक जण आजच्या दिवशी छत्रपती होणार आहे. एकटा शिवाजी राजा छत्रपती होणार. इथं पहा तुम्ही, शिवाजी राजाची पहिचान जी आहे ना, ती ही वेगळी आहे. जो स्वतःच्या अंगावर जो कपडा येणार आहे तोच प्रत्येकाच्या अंगावर आला पाहिजे. जे स्वतः राजे खात होते तीच प्रजा खात होती. आता आमचा राजा वेगळं खातो, 150-200 रुपये किलोचा तांदूळ, आणि आम्हाला किड लागलेलं तांदूळ राशन. बऱ्याच वेळा त्याच्यात कचराच नेमा असतो त्या गावातून तांदळा, तरी आपण लाईन लावून घेतो. मुर्दे फुकटचं काय येतं यांचं. हा आत्ताच्या व्यवस्थेतला त्यावेळच्या व्यवस्थेतला फार मोठा फरक आहे. वेदक कीर्तनामध्ये एक ठिकाणी विचारलं, 2-4 वर्ष झाली त्याला मराठवाड्यात विचारलं होतं की बाबा आजची लोकशाही चांगली की महाराजांचं स्वराज्य चांगलं. लोक थोडा वेळ शांत राहिले.
म्हटलं का बोलत नाही तुम्ही? शिवाजी महाराजांनी का तुम्हाला आधार कार्ड दिलं का? शिवाजी महाराजांनी तंटामुक्ती दिली का? शिवाजी महाराजांनी डांबरी सरकार दिले का? काय दिलं तुम्हाला? नाही तरी पण म्हणले शिवाजी महाराजांचं स्वराज्य चांगलं होतं. का चांगलं होतं? का लोक आजही शिवाजी महाराजांच्या राज्याला का पसंती देतात? त्याचं कारण हे शिवाजी महाराजांच्या राज्यात अन्याय नव्हता, न्याय साऱ्यांना मिळत होता, शिवाय अघोषित समान नागरिक कायदा होता. महाराजांच्या सगळ्या गोष्टीमध्ये जी काही माणसं निवडलेली होती ती जातीवर, धर्मावर किंवा वशिल्यावर माणसं निवडली जात नव्हती, ती कर्तृत्वावर माणसं निवडली जात होती. आणि महाराजांनी निवडलेला माणूस एक सुद्धा दगाबाज, धोकेबाज निघालेला नाही. आणि जे निघाले त्यांना सोडलं नाही महाराजांनी. मला संभाजी गावजी कोंढाळकरांचा सगळ्यांना इतिहास माहीत असेल. अफजल खानाचं मुंडकं छाटणारा संभाजी गावजी कोंढाळकर. परंतु तुम्ही रांजेच्या पाटलाचा चौरंग ऐकला असेल, पण या संभाजी गावजी कोंढाळकरांचा सुद्धा महाराजांनी चौरंग केला. का? तर शाहिस्ते खानाला जाऊन मिळाला होता म्हणून. अगोदर खूप चांगलं काम केलं त्यांनी. महाराजांकडे एक न्याय होता, 99 कामं चांगली करा, एक जर वाईट केलं 99वर पाणी फिरणार. 99 कामं चांगली म्हणून याला जीवदान द्यायचं, सूट द्यायची अजिबात नाही. आणि जेव्हा त्याचं शिर कलम केलं जायचं, महाराजांची पद्धत सांगतो तुम्हाला, एक तबक घ्यायचं, 2 सेवक बोलवायचे, त्या तबकामध्ये त्याचं कापलेलं शिर ठेवायचं, त्याच्यावर वस्त्र टाकायचं, मातंग समाजाची 2 माणसं बोलवायची, एकाने आपली ती हलगी वाजवायची कडकड कडकड, आणि मग दुसऱ्याने सांगायचं ऐका ऐका, दावणीच्या किल्ल्यात नाही अमुक अमुक किल्लेदारांनी बेईमानी केली आहे म्हणून शिवाजी राजांनी त्यांची गर्दन मारली आहे. ते म्हणत बापरे, किल्लेदाराचं मोठं कोड होईल, मग आपलं तर काही खरं नाही. 10 वेळा माणसं विचार करायची. ही पद्धत होती शिवाजी महाराजांची. बेईमानी करण्याची हिंमत होती. तुम्ही पहा, अखंड छत्रपतींचा इतिहास पहा, बेईमानी करणाऱ्यांची 1% सुद्धा पूर्ण नाही सापडत. आहे 4-2 नाव आहे, पण ती पर्सेंटेजमध्ये, एकूण फौजेच्या पर्सेंटेजमध्ये 1% पण भरत नाही, ती 0.5% पण नाही भरत. 4-2 नाव म्हणजे एकूण फौजेच्या टक्क्यावर काढायचं ते. जेव्हा 100 लोकांमध्ये 10 लोक नालायक निघतील तेव्हा त्याला 10% प्रमाण येतं. इथं लाखोच्या फौजेत एखाद दुसरा निघतोय, त्याची पर्सेंटेज 1% पण निघत नाही. याचं कारण आहे महाराजांच्या ज्या कायद्याच्या ज्या सिस्टम होत्या, स्वराज्याची जी काही सिस्टम होती ती शिवाजी महाराजांनी जशी राबवली तशी पुढे अगदी पानिपत असेल किंवा पानिपतचा पुढचा जो काही प्रवास मराठ्यांचा, तिथपर्यंत सगळ्यांनी तीच तत्व वापरली. अगदी बाजीराव पेशव्यांनी ती वापरली, दमाजीराव गायकवाडांनी वापरली, मल्हारराव होळकरांनी वापरली, जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे, ही शिंदे घराणी इतकं सुंदर काम केलेलं आहे. पुढं पानिपतानंतर एक अभिमानाने सांगतो, म्हणजे मला वेळेची मर्यादा सांगत चला नाही तर मी बोलतच असतो. माझं बोलण्याचं दामेत भैया रेकॉर्ड आहे. नॉनस्टॉप 12.5 तास बोलत राहिले. मला माझी दमछाकही होत नाही, भांडवलही कमी पडत नाही. त्याच्यामुळे मला तुमची मर्यादा वेळेची काय असेल तुम्हाला सांगत चला. आणि म्हणून इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्यावेळेला पानिपत मराठ्यांच्या वाट्याला जो काही पराभव आला तो पराभव नाही आहे. विचार करा, पहिल्या सत्रामध्ये मराठे इतके तोषाने लढले, इतके की अब्दालीच्या मुखातलं एक वाक्य आहे, मेरा खुदा भी उन मराठों के साथ है. पराजय त्याच्या अगदी डोळ्यासमोर दिसत होता. त्याचं सैन्य पळून जात होतं. त्याने त्याच्यातल्या 2 तुकड्या केल्या आणि पळून जाणारे कापून टाकले. मागं फिरा, नाही तर तुम्ही तिकडे कंधारला कधी जाणार? ते मराठी तुम्हाला सोडणार नाही, पळता पळता कापून टाकतील, त्यापेक्षा लढून मारा. ती पुन्हा मागं फिरली. परंतु प्रकार असा झाला, सदाशिवराव भाऊंनी विश्वासरावांना सांगितलं काही झालं तरी अंबारीतून खाली उतरायचं नाही. पण प्रकार असा झाला, त्या युद्धभूमीवर बाजीराव पेशव्यांचे पुत्र म्हणजे मस्तानीचा चिरंजीव शमशेर बहादर ज्याला म्हटलं जातं, नाही म्हटलं तरी त्यांच्या भावकीतच होता तो तिथून अंबारीतून ओरडला, काका तो धारा तिथं पडलेला होता. त्याला वाचवण्यासाठी तो खाली उतरला. त्यालाही वाचू शकला नाही, स्वतःलाही वाचू शकला नाही. परिणाम असा झाला की अंबारी रिकामी दिसली. आणि ती रिकामी दिसलेली अंबारी दुर्बिणीतून अब्दालीनं पाहिली. आणि अब्दालीनं पुढं लढत असणाऱ्या मराठ्यांना सांगितलं, बघा तुमचा सेनापती मारला आहे, अंबारी रिकामी आहे. आता विचार करा, 2 लाख फौजेचं रणकंदन चालू आहे. कोणाला इतकं बारकाईने बघायला वेळ हो तिथं नक्की. म्हणजे महाभारतात जसं नरोवा कुंजरोवा झालं, शहानिशा करायला वेळ नसतो या सगळ्या गोष्टीमध्ये. मराठ्यांना खरंच वाटलं आपला सेनापती गेलाय म्हणून. मराठे पिछाडीवर गेले आणि विजयाची माळ गळ्यात पडत असताना सुद्धा तेवढ्या एका गोष्टीमुळे मराठ्यांना नाईलाजाने दुपारच्या सत्राच्या नंतर दुपारपर्यंत मराठी जिंकलेलेच होते. तेवढ्या एका चुकीमुळे फक्त अंबारी रिक्त दिसल्यामुळं
त्यावेळेला सदाशिवराव भाऊ त्यांच्या जवळ आले. मी सांगितलं होतं तुला काही जरी झालं तर तू सेनापती आहे, तू अंबारी सोडायची नाही आहे. आणि मग सांगितलं, पण वेळ निघून गेलेली होती आणि एकदम निघून गेलेली वेळ परत येत नाही. दुर्दैवानं विजय गळ्यापर्यंत आलेला असताना सुद्धा तो गळ्यात मात्र पडला नाही. मराठ्यांचा पराभव झाला. पण या पराभवानंतर मराठे खचले नाही. खचतील ते मराठे खचले. मराठ्यांनी पुन्हा इतकी ताकद उभी केली, पुन्हा संघटन उभं केलं, पुन्हा सैन्य जमा केलं आणि पुढच्या 10 वर्षात 1771 रोजी मल्हाररावांच्या नेतृत्वाखाली, महाजी शिंदेच्या नेतृत्वाखाली पुन्हा दिल्ली काबीज केली आणि पुन्हा एकदा दिल्लीवर भगवा फडकला. ही करामत, हे शौर्य फक्त मराठीच करू शकतात, बाकी कोणाला जमणार. आणि आजही तुम्ही पहा, आजही जगात पाठीमागं बघा, ते अफगाणिस्तानला एक त्या अतिरेक्याने बंड केलं होतं, ती सत्ता काबीज केली. आणि त्याची मी TV9ला एक मुलाखत पाहिली, ती हिंदी चॅनलवर, TV9चा जो हिंदी चॅनल आहे त्याच्यावरती पाहिलं मी. तर त्याने विचारलं, पत्रकाराने त्यांना विचारलं, आप किसीशी नाही लढते? बिलकुल किसीशी नाही लढती, शिवाय मराठोशी. म्हणजे आम्ही जगात कोणालाच घाबरत नाही, शिवाय मराठोशी म्हणजे फक्त मराठ्यांनाच घाबरतो, बाकी कोणाला घाबरत नाही. अफगाणिस्तानमध्ये हिंदुकुश नावाचा एक पर्वत आहे. अफगाणिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मूळचं कंधार आहे ते आपलं, हिंदू राष्ट्रच होतं ते. पण आपली संख्या घटली, त्यांनी त्यांचं राज्य त्या ठिकाणी निर्माण केलं. आजही परिस्थिती अशीच आहे. आज आपल्या भारतामध्ये ईशान्येकडच्या 9 राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्याक झाला आहे. म्हणजे उद्या आता उगाच बऱ्यापैकी हिंदुत्वादी विचाराची लोक आहेत तख्तामध्ये दिल्लीच्या, म्हणून बरं चाललं आहे. नाहीतर भारताचा 3रा तुकडा पडण्याच्या सुद्धा तयारीत आहे. लक्षात घ्या, ईशान्येकडच्या 9 राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याकांची जेव्हा त्यांची संख्या वाढते, जम्मू काश्मीरचं उदाहरण आपल्याकडे आहे, काश्मीरी पंडितांना ठोकून बाहेर काढलं. आणि तेच काश्मीर पंडित पहिले म्हणायचे, बरं आहे आमच्या सफरचंदाच्या बागात वाढायला, पाणी भरायला, याला त्याला. आता त्यांनाच पाणी भरायला लावलं यांनी. आपल्याकडे जेव्हा एखादा अनपेक्षितपणे एखाद्या भागातला जर मनुष्य येत असेल, त्याचा ओळख पळत नसेल, कोण कुठून आलं, अशा माणसाला आश्रय देणं हे घातक आहे. म्हणजे इथलं तुमचं कुदळवाडीचं उदाहरण नाही, लांबचं नाही, जवळचंच आहे. ती नसती अक्कली तर छोटा पाकिस्तान आपल्या पुण्यातच झाला असता, झाला होता. म्हणजे पण एक योग्य व्यक्तीने योग्य वेळी पावलं उचलली, उद्याचा धोका आज टळून गेला. म्हणजे आणि ते ज्यांच्या जमिनी होते ते भाडं मागायला गेली, त्यांनाच कापून टाकलं त्यांनी. जमीन देणारा अक्कल पाहिजे नको. आजही तिथून ते विस्थापित झाल्यानंतर पुन्हा आणखीन इकडे ते शिक्रापूर रोडला आपल्या नालायकांनी दिल्याच परत जागा त्यांना. ही आपली हाणली पाहिजे, पहिली आपली पहिली ठोकली पाहिजे. अरे तू काय ते भाडं नाही घेतलं, तू मरशील का, जगणार नाही का? तुला बाकीचं उपजीविकेची साधन, कोणाला आश्रय द्यावा याची अक्कल नसेल तर उपयोग नाही त्याचा. जंजिऱ्यात, मी तर म्हणतो जंजिऱ्याला जाणारे मराठी मूर्ख आहे. जिथं छत्रपतींची पावलं पडली नाही त्या किल्ल्यावर जातात कशाला मरायला? ओढलेत पडलेत ना, 360 पडलेत ना, फिरायचे तुम्हाला, फिरा ना 360 वर. त्या जंजिऱ्यापाशी काय लढलंय तुमचं? तिथं आजही त्यांचीच हुकूमत चालते. मला इच्छा नाही त्या जंजिऱ्यावर जायची. आमचे बंधू होते तिथं, फॉरेस्ट खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याला काय म्हणतात ते, रेंजरच्या पुढची पोस्ट होती त्यांची. ते आजारी होते म्हणून गेलो. त्या दिवशी नेमका सत्यनारायण त्यांच्या हस्ते होता. म्हटलं सत्यनारायण तरी होतं का इथं? म्हटलं त्यासाठी परवानगी आणावं लागली शासनाची. म्हणजे तेव्हा सत्यनारायण आहे. तेवढ्यापुरतंच मी ते जंजिऱ्यावर गेलो, ते सत्यनारायण होतं म्हणून. नाही तर नाही, मला ते जंजिऱ्यावर जाण्याची इच्छा नाही. की जो जंजिरा मराठ्यांना अनुकूल नाही, तो छत्रपतींना अनुकूल नाही, तिथं जायचंच कशाला? मला जिथं महाराजांची पावलं उमटतात, आमच्या मराठ्यांची, दामाजीराव गायकवाड, तिथं जाऊ पानिपताला. तिथं मराठ्यांचं रक्त सांडले, ते मातीवर आमची पण पावलं तिथे उमटली पाहिजे. तेव्हा आम्हाला ते मराठ्यांचं सांडलेल्या रक्ताचा अभिमान वाटला पाहिजे. ते तिथं गेल्याशिवाय नाही कळत, ते गेलं पाहिजे. करा एकदा नियोजन, मी येतो तुमच्यासोबत. पाहिला पाहिजे मराठ्यांचा इतिहास, पाहिला पाहिजे आपण. आम्ही आता तंजावरला स्वराज संघाच्या माध्यमातून तंजावरला वगैरे तिकडे जायचं नियोजन करतोय. त्यावेळेला कदाचित पानिपत घ्यायचा आमचा विचार आहे. याचा उद्देश एकच आहे की आमच्या बरोबरच्यांना किंवा आमच्या पुढे येणाऱ्या पिढीला ते कळलं पाहिजे, मराठी आटके पार गेले होते. इथले मराठी तिथपर्यंत गेले. देशात बाकी हिंदू समाज नव्हता का? खूप होता, पण सगळे शंड होते. हिंमत नव्हती कोणाची, ती हिंमत फक्त मराठ्यांमध्ये होती. म्हणून मराठी इथून तिथे लढायला गेले. तिकडच्या जाटांना जमत नव्हतं का, राजपूतांना जमत नव्हतं का? बाजीराव पेशवे जेव्हा लढायला गेले ना, त्या उदयपूरला आणि जयपूरला 2 गाद्या निर्माण केल्या बाजीरावच्या सन्मानासाठी. जयपूरच्या गादीवर बसले नाही, महाराणा प्रतापांचा सन्मान म्हणून ते बाजूच्या सीटवर बसले. पण ज्यावेळेला उदयपूरला आले त्यावेळेला त्यांना सांगितलं, विराजी, ते जाऊन बसले आरामशीर. ते म्हणले तिकडे त्या गादीचा सन्मान ठेवला, इकडे काय? म्हणले हे लायकीचे नाही, हे बाटलेले आहेत सगळे. ती महाराणा प्रतापांची गादी आहे, त्या गादीचा सन्मान आहे. इकडच्याने रोटीपटीचा व्यवहार केला मुघलांबरोबर. ही गादी कसली? ही बाटलेली गादी आहे.
अभिमानाने सांगतो, गायकवाडांच्या गादीला आजही सन्मान आहे, कलंक नाही. राजपूतांच्या गाद्या कलंकित आहे, मराठ्यांची एक गादी एक तख्त असं नाही का त्याला कलंक आहे, बिलकुल नाही. कुठल्याच गादीला कुठल्याच तख्ताला कलंक नाही. का तर या माणसांच्या मनामध्ये निष्ठा ओतप्रोत भरलेल्या होत्या. राष्ट्रासाठी, देशासाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी ही माणसं समर्पण, स्वतःच्या देहाचं समर्पण दिलं. म्हणून या लोकांची आज आपण त्या ठिकाणी जे काही स्मरण करतो आपण ते यासाठीच करतो, निष्ठा होत्या. या निष्ठेच्या जीवावर सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणून मला या ठिकाणी प्रवीण भैया, अमित भैया, तुम्ही विजय काही तुम्हाला सांगितले ना की आमचे सगळे माणसं एकत्र राहणार. गावात हे कधी भले मर्यादित संख्येत होऊ द्या, आपण एक आता काही 10,000 20,000 बसलेलो नाही आहे, पण एक दिवस बसतील 10,000 मला ठामपणे खात्री आहे. त्यासाठी मार्केटिंग हा महत्त्वाचा आहे. आम्ही काय जेमतेम आमच्यासारखे थोडेफार इतिहासाचे अभ्यासक आम्ही थोडंसं बुक वाचले तर मला आप्पा सांगत होते, म्हटले ते आज असे म्हणले वाचलं मी ते पंजपुराच्या मोहिमेमध्ये दमाजीराव गायकवाड त्यांच्याच नेतृत्वाखाली ते युद्ध झाले. पण आम्ही वाचले म्हणून आम्हाला माहीत झाले, ज्याने वाचलंच नाही त्यांना कसं कळणार. त्यासाठी इतिहासाचा अभ्यास सगळ्यांना करणं आज तरी शक्य नाही. सगळे याच्यात आपल्याला शोधत असतात, काय चालू असतं सारखं, शोध काही लागत नाही. झोपला तरी शोधत असतो, उठला तरी शोधत असतो, जेवत असला तरी शोधत असतो, तिथे गेला तरी शोधत असतो. आणि तिथे फोन येतो कोणाच तरी, काय चाललंय कळलं, तिथे गेलं आता काय चाललंय ते सांगावं. किती अवघड गोष्ट आहे. माणसं वाचन विसरली, ज्या दिवशी मी वाचन विसरणार त्यासाठी इतिहास सुद्धा तुम्ही विसरणार, लक्षात ठेवा. हे बघा मी एकच वाक्य सांगतो, जी माणसं इतिहास विसरतात ती इतिहास निर्माण करू शकत नाही, आणि जी इतिहास स्मरणात ठेवतात ती इतिहास निर्माण केल्याशिवाय. इतिहास म्हणजे आमची प्रेरणा आहे, विशेष करून मराठ्यांची तरी प्रेरणा आहे. एक एखादं प्रकरण जेव्हा आपण वाचत असतो ना तर ते अर्ध्यात कोणी उठवायला आलं तरी राग येतो, खाली जेवायला जरी बायकोने हाक मारली तरी राग येतो. ते प्रकरण ज्यावेळेला पूर्ण होतं वाचून त्यावेळेला ते इथं फिट बसतं सगळं. अर्ध्यात उठवलं, फोन जरी वाजला तरी राग येतो. तल्लीन होतो माणूस त्याच्यामध्ये. इतकं शौर्य, पराक्रम, जगाच्या पाठीवर एकच जमात, ती जमात म्हणजे मराठी. आणि आमचं भाग्य आहे, आम्ही सगळे त्या मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो. आम्हाला अभिमान असला पाहिजे. मी हिंगोलीला एकदा कीर्तनाला गेलो, तिकडे बांगर नावाचे लोक भरपूर आहेत, पण ते वंजारी समाजाचे. तिथे ते आमदार आहेत आमचे संतोष आमदार, ते बी वंजारी आहेत. आम्ही रस्त्याच्या गुरळाला पहिलं 2-3 गुरळाला थांबलो. ते म्हणजे कितना चाहिए म्हणजे जिरो समजायचे दुकान कोणाचे, त्यांच्या दुकानात कुठे कशाला मारायला जायचं. 7 दुकानं सोडली, 8व्या दुकानात थांबलो. तिथे गेल्यानंतर त्या दुकानावर खाली प्रोपायटर लिहिलं होतं बांगर. माझ्यासोबतचे म्हणजे हे तुमच्या भावकीतले म्हणलं नाही, मला विचारून द्या. मी काय बोलायचे आधी गाडी लागली ते त्याला मला बरोबर टाकता द्या मला. ते मला रसाचा ग्लास देताना मला म्हणले तुम्ही पाटील आहात ना. मी त्याला होय म्हणालो. माझ्यासोबत म्हणले तुम्ही का पाटील झाले. अरे म्हटलं येड्यांनो, अख्ख्या देशात मराठ्यांना, अख्ख्या मराठ्यांना पाटील ही उपाधी, अख्ख्या मराठ्यांना. दत्ताजीला जेव्हा विचारलं ना लढणार का म्हणून, घेऊ पाटील, पाटील म्हटले होते ते. पाटील मराठ्यांनाच पाटील का म्हणायचं. पाटील अशी व्यक्ती असते की ती साऱ्यांना संघ घेऊन सगळ्यांना जपणूक करून सगळ्यांना जगवायचं कसं हे ज्याच्यावर जबाबदारी असते त्याला पाटील म्हणतात. त्या कालखंडामध्ये सगळ्या समाजाला जगवलं, वाचवलं, हा देश राहिला तो मराठ्यांमुळे राहिला, म्हणून मराठ्यांना पाटील म्हटलं जातं. लक्षात ठेवा. हे काही सातबारावर प्रत्येकाचं नाव नाही पाटील पाटील म्हणून, पण आमच्या कोणीतरी बापजाद्यांनी रक्त सांगणे, कोणीतरी बापजाद्यांनी काहीतरी योगदान दिलेलं आहे. म्हणून मला या ठिकाणी असं सांगायचं की हे गावागावात झालं पाहिजे. आमच्या कोणाच्या तरी कोणीतरी पूर्वज स्वराज्यामध्ये किमान या दख्खनच्या मुलखातला तरी प्रत्येक घरातला माणूस त्या ठिकाणी शहीद झालेला आहे. अनामेरा तिथे झाला तुझा जीवनांत. त्याचं कोणी त्याची दशकेला केली नाही, कोणी मला सांगा आता एवढे लोक 75,000 लोक आपली इथून गेलेले होते. कोणाला माहिती कोणाचं काय हे दशक्रिया होतं, कसलंच काही केलेलं नाही. म्हणून त्यांचं स्मरण ठेवणे हाच त्यांचा सगळा विधी आहे. हे करणं गरजेचं आहे. आणि यासाठी गावागावात जनजागृती त्याचं मार्केटिंग आम्ही केलं पाहिजे. आणि आमची मित्र आमचे भारी होती, गाडीतच असते सगळं, गाडीत घेऊनच शिकत असते सगळं. तर ध्यास आहे, हा ध्यास लागला पाहिजे. ते पाहिले मी एकदा डिके उडून
बापरे बापरे म्हणजे हे माझ्यापेक्षा खतरनाक आहे. म्हणजे मीच असं सांगतो माझ्याकडेच लई ग्रंथ आहे, पण आम्ही भैयांची गॅलरी संगत असते. हा खतरनाक म्हणजे हा ध्यास घेतला पाहिजे म्हणजे आदर्श आहे. अमित भैया म्हणजे एक आमचा आदर्श आहे बुवा. की मला सुद्धा कधी काही वाटलं ना, मी विचारतो त्यांना असं तुमच्याकडे दप्तर आहे का, आता ते आहे म्हणतात, पण गाठ भेट होतच नाही. आज भेटली नाही म्हणत नाही ते. म्हणजे प्रभू रामचंद्रांपासून छत्रपतींपर्यंतची वंशावळ अमित भैयांना उपलब्ध आहे. कोणाला पाहिजे असेल तर देतील ती. इतका मोठा शोध लावणं ही काही साधी गोष्ट नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे रामवंशीय आहे हे सुद्धा बऱ्याच मराठ्यांना माहीत नसेल. जिजाऊसाहेब कृष्ण वंशातला आणि भोसले घराणं रामवंशातलं. पण एक लक्षात घ्या, 7वा 8वा अवतार जिजाऊसाहेबांच्या रूपाने शहाजीराजांच्या रूपाने एकत्र आला. एक महापुरुष जन्माला आला, त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या. म्हणजे मी नेहमी सांगतो की प्रभू रामचंद्रांसारखं आचरण आणि भगवान श्रीकृष्णासारखी युद्धनीती जर एकाच ठाई जर पुढे पाहिजे असेल तर ती पाहावी छत्रपतींच्या जीवनचरित्रामध्ये. कारण माय कृष्ण वंशातली, बाप राम वंशातला, दोन्हीकडून ते गुण अवगत झाले. तुम्ही बघा, व्यंकोजी आणि शिवाजी महाराज दोघांचे वडील एकच आहे, पण व्यंकोजीच्या डोक्यात स्वराज्याचा विचार आला नाही. शिवाजी महाराजांचाच विचार त्यांच्याच का डोक्यात आला स्वराज्याचा विचार. कारण इथं मातृकुळ पण पवित्र आहे, पितृकुळ पण पवित्र आहे. बघा, एखाद्याच्या वावरात खूप चांगली शेती येते, चांगलं पीक येतं, तेच बी दुसऱ्याच्या शेतात पेरलेलं असते, पण त्याचं एवढं पण वाढत नाही, आमच्या डोक्याच्या वरती जाते. म्हणजे दोष कसे ते बियात आहे का? दोष कशात आहे? दोष जमिनीत आहे किंवा पिकवणाऱ्यांमध्ये आहे. अरे तिची जमीन म्हणजे जिजाऊसाहेबांची कोस आहे. बीज आहे शहाजीराजांचं, पण कुश पण पवित्र होती, म्हणून छत्रपतींसारखा महापुरुष जन्माला आला. तुम्ही आम्ही महाराजांच्या बद्दल कौतुक करतो यात भाग्य नाही हो, पण जगात कौतुक केलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचं. गतवर्षाची शिवजयंती जगातल्या 116 देशात साजरी झाली हो. हा या महाराष्ट्राच्या मातीतला सगळ्यात मोठा सन्मान आहे. याच्यापेक्षा मोठा सन्मान आमच्या वाट्याला नाही येऊ शकत. का आम्ही इथून पुणेकर किंवा महाराष्ट्रातले लोक जगात सांगायला गेले नाही की आमचे राजे फार चारित्र्यवान होते, चारित्र्य संपन्न होते, जरा त्यांची जरा जयंती करता का कोणीतरी? कोणी सांगायला गेलं नाही. स्वयंस्फूर्तीनं 116 देशात आमच्या राज्याची जयंती होती. आणि आमच्या अमित भैयाने तर ते स्वराज्य रथाचं प्रकरण एवढं आता पुढं नेलंय भाऊ, काही दिवसांनी आहे ना तुम्हाला अर्ध पुणे खाली करावं लागेल, तेव्हा ते स्वराज्य रथ सगळे माग. हा एक दिवस येईल तो, मी सांगतो तुम्हाला. कारण तुम्ही जे काही हे शिवधनुष्य पेलले ही साधी गोष्ट नाही. एक दिवस शेवटच्या थरातला एखादा पार हवालदारी शिवाजी महाराजांच्या काळखंडातलं पद आहे बरं का, त्याला जरी कळालं ना की बाबा इथं स्वराज्य रथ म्हणजे स्वराज्यासाठी खर्च झालेल्या पुरुषांच्या नावावर येतोय, मग आमचे पंजोबा फिजोबा खापर पंजोबा ढोपर पंजोबा उपर पंजोबा ते पण मला येतं मागचं, त्यापैकी कोणीतरी एक होता आणि त्याच्या आम्ही वंशज आहे, मग आमचा पण एक स्वराज्य रथ आम्ही भैया तुम्ही आम्हाला त्याच्यात सहभागी करून घ्या, असा दिवस लवकर उजेडेल आणि त्यावेळेला अर्ध पूर्ण खाली करावं लागेल, तेव्हा ते सगळी यंत्रणा त्याच्यामध्ये समाविष्ट होईल. आणि हे तुम्हीच करू शकता, लक्षात घ्या. त्याला नेतृत्व करणारे माणसं खंबीर असावी लागतात आणि ते आम्ही भैयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला दुर्दैवाने पाहायला मिळत नाही. आम्ही कुठेतरी मराठवाड्यात असतो, खानदेशमध्ये असतो, कुठेतरी असतो त्या दिवशी, पण ते सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडंफार पाहायला मिळतं आणि ते दाखवायचं काम आमचे दिघे सर करतात. आता तुम्हाला दिघे सरांचं नाव आलं म्हणून सांगतो, तुम्हाला तुमचं गायकवाड परिवाराचं सदरेवर नितांत श्रद्धा प्रेम आहे, यात काही शंका नाही. पण खरं सांगू तुम्हाला, तुमच्या गायकवाड परिवाराच्या व्यतिरिक्त या सदरेवर नितांत श्रद्धा असणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब. रात्री 12 वाजता फोन केला मला, म्हणजे बघा अशी तयारी चालली, याच्यात काही कमी समजा असलं तर सांगा. इथे राबतं हो माणूस 12 वाजेपर्यंत असतील, आनंदाची गोष्ट हो. कुळी, हा मूळ कुळी तुमची आहे बरोबर, परंतु त्यांच्या अंतकरणात एवढी निष्ठा आहे ना की त्यांना हे म्हणजे आम्ही आता पालखी सोहळा जातो ना, तिकडे सगळं असते. मला तर ती 14 जानेवारीची तयारी करायची, मला जास्त अडकून ठेवू नका तुम्ही, मला तिकडे जरा वेळ दिला पाहिजे, सारखं माझ्या होती असं चालू असतं त्यांचं. म्हटलं सर तुम्ही सांगाल त्यावेळेला तुम्हाला सुट्टी आहे, म्हणजे ही तळमळ. मला सांगायचे काय, बाबासाहेब दिघेंच्या अंतकरणात जी तळमळ आहे ती तुमच्या माझ्या साऱ्यांच्या अंगात जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला वेगळंच काहीतरी निर्माण होईल. ती तळमळ अंतकरणात आली पाहिजे. आणि आजच्या या 14 जानेवारीतून आपल्याला हाच मेसेज घ्यायचा आहे आणि आपण साऱ्यांनी मिळून याचं मार्केटिंग करावं आणि एकदा चला पाणीपतला प्रत्यक्ष जाऊ तिथे त्या भूमीला, ती भूमीची माती आपल्या कपाळाला लावू. ती केवळ माती नाही, त्या मातीमध्ये मराठ्यांच्या रक्ताचा अर्क आजही आहे
आजही ती माती इथं आणून तुम्ही पाण्यात मिसळा, त्याचं रक्ताचं तवंग आल्याशिवाय राहणार नाही. एवढं रक्त सांडलंय मराठ्यांचं तिथं. पण तिथे आपण एकदा गेलो पाहिजे. त्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागेल, याचं मार्केटिंग केलं पाहिजे. आजच्या माझ्या छोट्याशा व्याख्यानातून हा मेसेज घ्या. माझी ही जी काही वाणी आज मी खर्च केली ती गायकवाडांच्या सदैवावर समर्पित करून पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि वाणीला